नमस्कार. नमस्कार. काय सांगाल आपण गोंधळाविषयी? या ठिकाणी सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या उत्सव सोहळ्यामध्ये गेले कित्येक वर्षे या ठिकाणी मी हनुमंतरायाची भूमिका साकारत आहे. 10 दिवस उत्सवामध्ये जी पालखी प्रदक्षिणा असते त्या पालखी प्रदक्षिणामध्ये दररोज सकाळी 10 ते 12-1 वाजेपर्यंत ही पालखी प्रदर्शना चालते. यामध्ये गोंदवलेकर महाराजांच्या ट्रस्टीच्या सांगण्यावरून आणि गोंदवलेकर महाराजांच्या या सोहळ्यानिमित्त दरवर्षी मी हनुमानाची भूमिका साकारत असतो. माझं नाव सचिन सुभाष महाजन, मुक्काम पोस्ट बूथ, तालुका खटाव, जिल्हा सातारा. श्री ब्रह्मचैतन्य कलामंच बूथ या कलामंचाच्या माध्यमातून रामनवमी असेल, गोंदवलेकर महाराजांचा उत्सव असेल, या गोंदवली नगरीमध्ये गेले 20-25 वर्ष आम्ही वेगवेगळ्या वेशभूषा करून या ठिकाणी महाराजांची सेवा करत असतो. कसं वाटतं इथं आल्यावर? इथं आल्यानंतर अतिशय मन प्रसन्न होतं. त्याचबरोबर महाराजांचं एकच सांगणं आहे, जेथे नाम तेथेच माझे प्राण. म्हणजे तुम्ही फक्त नाम घ्या, श्रीराम जय राम जय जय राम. तुम्ही नाम घ्या, नाम घेतल्यानंतर तुमची सर्व संकटे दूर होतील आणि अखंड नामामध्ये राहा. अखंड नामामध्ये राहा. बोल बजरंग बली की जय. जय श्रीराम. जय श्रीराम. आणि काय काय कार्यक्रम आता या उत्सवामध्ये? उत्सवात या ठिकाणी 10 दिवस वेगवेगळे नामांकित गायक येतात. गायनाचा कार्यक्रम असतो, प्रवचन, कीर्तन, नामांत कीर्तनकार येतात. अतिशय या 10 दिवसामध्ये आपल्याला सर्व म्हणजे दिवसभर अतिशय गायन, भजन, कीर्तन, त्याचबरोबर पालखी प्रदक्षिणा सर्व तुम्हाला या ठिकाणी अतिशय 10 दिवस कसे जातात हे सुद्धा कळत नाही. आणि हा उत्सवाची वाट वर्षानुवर्षे भाविक भक्त बघत असतात. एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो. अजून फुलाचा दिवस माहिती आहे? येणाऱ्या 25 तारखेला महाराजांचा 5:55 फुलाचा कार्यक्रम आहे. या फुलाच्या कार्यक्रमाला सुद्धा महाराष्ट्र, कर्नाटक, वेगवेगळ्या राज्यातून भाविक भक्त या ठिकाणी येत असतात आणि गोंदवली नगरीमध्ये येऊन अतिशय म्हणजे त्यांना प्रसन्न वाटतं. गोंदवलेकर महाराजांची ख्याती जगभर आहे आणि या उत्सवासाठी संपूर्ण राज्यामधून, वेगवेगळ्या राज्यामधून भाविक भक्त या ठिकाणी येत असतात. ओके, धन्यवाद. श्रीराम जय राम जय जय राम. जय श्रीराम. श्रीराम जय राम जय जय राम.